झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। प्राच्य विद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील जन्म महोत्सव। धुळ्यात रॅली व परिषदेचे आयोजन। महाराष्ट्रभरातील विचारवंतांनी लावली हजेरी। प्राच्य विद्या पंडित व सत्यशोधक मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त धुळ्यात परिषद घेण्यात आली। या निमित्ताने शहरातील मुख्य भागातून रॅली काढण्यात आली। यावेळी ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, विचारवंत कॉम्रेड गोपाळ गुरु, अभ्यासक कॉम्रेड भालचंद्र कानगो, इतिहासकार डॉक्टर उमेश बगाडे, संध्या नरे पवार, प्राध्यापक बाबा हातेकर, डॉक्टर वंदना महाजन यांची प्रमुख वक्ते म्हणून उपस्थिती होती। ज्येष्ठ लेखिका कॉम्रेड नजूबाई गावित या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले, कॉम्रेड शरद पाटील यांनी भारतीय मार्क्सवादाची जी मांडणी केली त्यातून भारतीय समाज व्यवस्थेचे अंतरंग स्पष्ट होते। सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून त्यांनी केलेली आंदोलने खऱ्या भारताचे दर्शन घडवतात। खरे तर कॉम्रेड शरद पाटील यांचे ज्ञान हाच भारतीय मार्क्सवाद आहे, असेही डॉक्टर कसबे यांनी सांगितले। परिषदेला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर विचार व्यक्त केले। कॉम्रेड शरद पाटील यांचे तत्वज्ञान आणि समकालीन समाज क्रांतीचा पेच या विषयावर परिषदेत चौफेर चर्चा झाली। या संपूर्ण परिषदेचे निमंत्रक म्हणून कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव यांनी जबाबदारी पेलली। या परिषदेच्या निमित्ताने गठीत करण्यात आलेल्या स्थानिक समितीने व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे तर आभार प्रदर्शन कॉम्रेड राजू जाधव यांनी केले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।